नमस्कार. नंबर 1. टोमॅटोची चटणी बनवताना त्यात गूळ व शेंगदाणे घातले तर चटणी फारच चविष्ट बनते. नंबर 2. ओल्या खोबऱ्याची चटणी बारीक करताना त्यामध्ये लिंबाच्या रसाऐवजी 1 चमचा दही किंवा 1 चिंचोका घाला. यामुळे चटणी फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस छान टिकून राहते. नंबर 3. पास्ता आणि नूडल्स करताना जर उकळत्या पाण्यामध्ये थोडेसे तेल टाकले तर ते एकमेकांना चिकटत नाही. नंबर 4. फेण्या सगळेच जण तळून खातात, जे शरीरासाठी हानिकारक आहे. यामुळे तळून खाण्याऐवजी वाळूमध्ये किंवा मिठात भाजून खावेत. नंबर 5. अंडी उकडताना जर फुटत असतील तर अंडी उकडायला ठेवताना पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका आणि मग अंडी उघडावीत. नंबर 6. मिठाई करताना जर तुमच्याकडे मावा नसेल तर त्यासाठी मिल्क पावडर वापर करा. अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल मिठाई बनवून तयार होईल. नंबर 7. शेंगदाणे नेहमी फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे शेंगदाणे खराब होऊन त्याला बुरशी येत नाही. नंबर 8. बटाटे उकडायला ठेवण्याआधी त्यांना मधून सुरीने गोलाकार चीर द्या. याने बटाट्याची साले पटकन निघतात. नंबर 9. जेवण करताना जर एखादा पदार्थ जळल्याने भांडे खराब झाले असल्यास ते स्वच्छ करणे कठीण होतं. असे झाल्यास चहा बनवून उरलेल्या चोथा व पाणी त्या भांड्यामध्ये काही वेळ घालून ठेवावे. यानंतर ते भांडे स्वच्छ करा. भांडे अगदी चमकेल. नंबर 10. राजमाची भाजी करायची असेल तर राजमा आधी कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून भाजून मग पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजवा. यानंतर त्याची भाजी बनवावी. असे केल्याने भाजी खूपच चविष्ट बनते. नंबर 11. कारल्याच्या भाजीत कडवटपणा जाण्यासाठी त्याला मीठ चोळून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावे. कडवटपणा कमी होतो. नंबर 12. घरीच रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी करायची असेल तर थोडी कस्तुरी मेथी व काश्मीरी मिरची पेस्टचा वापर भाजीत करा. भाजीला रंग व टेस्ट खूप छान येते. नंबर 13. ताक किंवा कढी आंबट होऊ नये यासाठी ताक बनवताना त्यामध्ये पाणी न घालता घुसळा आणि कढी उकळल्यावर तिला तुरंत झाकण लावू नका. नंबर 14. पालेभाजीचा नैसर्गिक रंग आणि जास्तीत जास्त पोषण मूल्य टिकवून ठेवण्यासाठी ती हाय फ्लेमऐवजी मध्यम फ्लेमवर वाफेवर आणि कमीत कमी वेळात शिजवावी. नंबर 15. मिक्सर वारंवार वापरल्याने काही वेळा त्यातील ब्लेड खराब होतात आणि त्यांची धार कमी होते. हे टाळण्यासाठी महिन्यातून किमान एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडे मीठ घालून फिरवून घ्या. याने ब्लेडची धार पहिल्यासारखी चांगली होईल. नंबर 16. तुरीची डाळ करताना त्यामध्ये कोकम किंवा आमसूल घातले तर पित्त होत नाही. नंबर 17. बरेचदा बटाट्याचे पराठे लाटताना त्यातील सारण बाहेर येते अथवा पराठा तुटतो. असे होऊ नये यासाठी पराठ्याची कणिक मळताना ते मऊ असावे. तसेच पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्या, कडेला नाही, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही आणि पराठाही फाटणार नाही. नंबर 18. साबुदाणा भिजत घालते वेळी त्यामध्ये 1 चमचा तेल घाला, म्हणजे साबुदाणा चांगला मोकळा सुटसुटीत होतो. नंबर 19. इडली फुगण्यासाठी आणि मऊ होण्यासाठी इडलीच्या पिठामध्ये थोडा भात वाटून घाला. याशिवाय किंचित इनो किंवा बेकिंग सोडा घाला. असे केल्याने इडल्या मऊ तर होतीलच, शिवाय टम्म फुगतीलही. नंबर 20. तूप नेहमी मातीच्या मडक्यात किंवा काचेच्या बरणीत साठवा आणि त्यात 1 लवंग किंवा तमालपत्र टाकून ठेवा. यामुळे तुपाला दीर्घकाळ चांगला नैसर्गिक सुगंध येतो आणि ते लवकर खराब होत नाही. नंबर 21. जेवणामध्ये मीठ जास्त झाले, रस्सा भाजी असेल तर त्यामध्ये थोडा उकडलेला बटाटा घाला किंवा कणकेचे छोटे गोळे घाला. याने अधिक झालेले मीठ शोषलं जाईल, पण थोड्या वेळाने कणकेचे गोळे किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचा कूट घालू शकता. नंबर 22. पोहे किंवा उपमा करण्यापूर्वी कढीपत्ता आणि मोहरीची फोडणी घातल्यावर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्या. लिंबाचा रस गरम फोडणीत टाकल्याने पोहे आणि उपमा मोकळे आणि मऊ होतात. नंबर 23. बदाम पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्याचे सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात.
आणि पचन देखील चांगले होते. नंबर 24, तुम्हाला जर आल्याची पेस्ट काही दिवसांसाठी साठवायची असेल तर त्यामध्ये 1 चमचा मोहरीचं तेल मिसळा. याने आल्याची पेस्ट खराब होत नाही आणि बराच काळ ताजी राहते. नंबर 15, कांदा कापल्याने डोळ्यात पाणी येते. यासाठी कांद्याचे वरचे टरफले काढून कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्याने सोपं होतं. तसेच याने तुमच्या डोळ्यात पाणीसुद्धा येणार नाही. नंबर 26, कोणताही भाजी किंवा आमटी शिजल्यानंतर शेवटी त्यामध्ये 1 चमचा कच्चे देशी तूप घाला. याने आमटीला खमंग वास येतो आणि तिची चव अनेक पटीने वाढते. नंबर 27, डोसा, इडली, अप्पेसाठी बॅटर बनवताना त्यात अर्धी वाटी सोयाबीन वाटून घाला. यामुळे त्यामधील जीवनसत्व वाढते. नंबर 28, हळद, धने, जिरे यांसारखे खडे मसाले साठवण्यापूर्वी मंद आचेवर किंचित भाजून घ्या आणि थंड झाल्यावर डब्यामध्ये भरा. त्यामुळे ते खूप दिवस ताजे राहतात आणि त्यांची चव आणि वास टिकून राहतो. नंबर 29, कोणतेही कडधान्य शिजवताना त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणे देखील घालावे. त्यामुळे कडधान्य पचायला हलकी जाते. नंबर 30, कुकरमध्ये कडधान्य शिजवताना त्यात मीठ घातले असते लवकर शिजतात आणि मीठ आतपर्यंत गेल्याने भाजी खूपच चविष्ट लागते. नंबर 31, डोसा बनवताना त्यासाठी फक्त उडदाची डाळ न वापरता वेगवेगळ्या डाळींचा वापर केल्याने सगळे व्हिटॅमिन शरीराला मिळतात. नंबर 32, जर पास्ता, शेवया किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यामध्ये तेलाचे काही थेंब घालावं. गरम पाण्यामधून काढल्यानंतर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या आणि मग बघा परफेक्ट हॉटेलसारखी नूडल्स घरी झटपट बनतील. नंबर 33, तळणीचे तेल लवकर जळू नये म्हणून तेलामध्ये चिमूटभर मीठ टाका. नंबर 34, इडलीसाठी पीठ भिजवताना सोडा किंवा बेकिंग पावडर न घालता कांद्याचे तुकडे पिठामध्ये बुडवून ठेवावे. त्यामुळे इडलीचे पीठ छान आंबते. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तसेच कमेंटही करा. अशाच नवनवीन व्हिडिओ व टिप्स, उपयोगी माहिती आपल्याला पाहायची असल्यास आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.